नमस्कार. आपल्या कादंबरीचं नाव आहे फकीरा. अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन या कादंबरीला गौरवलेलं आहे. आज आपण भाग 1 वाचणार आहोत. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळे एक गुलाबी धांडोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडालाची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानं सर्व कळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळं करू लागला. प्रकाशामागं अंधारनी, अंधारामागं प्रकाश, हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ते एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती वाट गावात शिरली होती. ते विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागतं. तेथून ती वाट उगवतीला जाऊन माळानं, पांदीनं, नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या वाटेनं 6 मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अक्राळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे चेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू का चू करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं. म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगिनीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगिनीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगिनी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगिनी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगिनी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडलं असता तर त्याचं त्यांनी शीर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस, म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव. इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाहीत, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचारांच्या तंत्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकतही होता. एवढ्याच समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्याने खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, रानूजी मांग. रानूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की, पान खाऊन जा. रात केलीस? वाईच रात झाली. आकाशात पाहत रानूजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा, पाऊस उठलाय. ये, वारा सुटलाय.
पाऊस येत नाही. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम ओढीत राणोजी जोत्याजवळ येऊन एकदम दगडावर बसला. अजून निजला नाही का जागताय? राणोजीने विचारलं. काय करू, निजच लागना. का, काय झालं? काही नाही, उदास वाटतंय. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला. त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतायत ती. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसतात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. मग जत्राचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्याच जोगण्या निघणार. बाजीबाग होतासारखा एखादा बहाद्दर आमच्या गावात निपजत नाही. तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावाच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगिनीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावानीनी तुमच्यावानी माणसं वाघाला दावं लावतील की? वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगिनी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णूपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाही. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार हाय, राणोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार नि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही, असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबाग होतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावाची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिवगाववर उपकार केले तसे या गावावर उपकार करायला माणूस इथं जन्माला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीचच बावरं झालं. हातातली लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधला असलेला माळ, ती नागमोडी वळणं, ती पांदं, मध्ये असलेले निवडुंगाचे डवंगे, सारं सारं त्याच्या डोळ्यापुरून तरळू लागलं आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडिमा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निपचित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिचंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड घुक्कारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग फलापक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगूस त्या नागांवर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट करीत होती. मृत्यू त्यांच्या उशापायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत हे कायद्यानंही मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंढी इकडची तिकडं गेली
तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तगणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी. विचार करून दमे आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात, भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत नि परत येऊन त्या भुकेच्या जबाड्यात लोटीत. ही वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी होईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरा काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं दणदणीत निपजत. एका आगळी एक. बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, अप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्यांच्याप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याच्या दणदणीत पिळदा देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याच्या राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा. राणोजी यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्यातले उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आजाला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढे बसून कण्या शिजवत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या का येईना? गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीने प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाचा ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारीत. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं खिंकाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्यानं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याचं आपल्या बापाला घेऊन येतो आणि सांजेला घेऊन जातो म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच हू म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला. आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या. आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला होता. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कणसं चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इजवाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले.
राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणिता पाटील? काय नाही. शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली का? नाही. पर ही जोगिनीची काय भानगड हाय? आबा म्हणाले. भानगड कसली? त्यो 12 बलुत्याचा खेळ हाय. दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची नी त्याची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगिनीची जत्रा भरायची असा रिवाज हाय. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज हाय. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात. फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावाची अब्रू असती. ते ऐकून फकीरा राणोजीकडे वळून म्हणाला, आणखी गाती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्याने हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की हाईस. ती खोबऱ्याची वाटी खायशील का? हो हो, दे आणून. त्यात काही जड नाही. फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकणाऱ्यानं डोकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्याने भरलं. हा पोर आपला जातीधर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, ढीस बुडाला की मुताय जायला ह्याची लंगुटी सल होती आणि मन मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरावर रमला. मुतायची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम झाला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा ती वाटी. थांब, कणसाचा माका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दावतो तुला. राणोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा सहदेव हे दोघे राणोजींच्या बरगड्यांना बिलगून झोपले. राणोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरगाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागले, जर आपण ती जोगिनी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, भोवतालचे लोक जत्रेत येतील, प्रत्येक माणूस म्हणेल, राणोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाबास म्हणेल. जर जगलो तर पाठ ठोपतील आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत, तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढंही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. राणोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रांगाच्या लखेरी उमटला. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून केवळ हर्षभरीत झालं. कुहू ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो 7 दरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून राणोजी उठला. दुपार फिरली. राणोजी शिगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना काखेत घेऊन वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणोजीने तलवार घेतली. 6 बोट रुंदीची ती लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला विदभर बर्च्याचं फाळ. माशी बसली असती तरी ती कटून पडावी अशी धार. अशी ती जंगी तलवार हातात येताच राणोजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडणतंटा करायचा नाही, दिसावर परतायचं. राणोजीने होकाराची मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला.
पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आबा, आम्हाला पेढा आण. राणोजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि त्यानं नकळतच गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाण ऐकून मयूरमस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. राणोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीवर आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवीगार पिकं शोभिवणार. पुढच्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार म्हणून माणसं कष्ट करत होती. त्यांना पाहून राणोजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघत होती. 12 बोलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्याथव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करीत होती. जोगिनी फिरली की गावाचं दुःख दारिद्र्य टळतं, अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगिनीला नमस्कार करून आऊख मागत होती. आज जोगिनी फिरून जातात तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं झाली होती. जागोजाग जोगिनी आणि जोगा थांबत, लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगिनीभोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगाजोगिनीची मिरवणूक चालत होती. पुढं सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगिनी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी नावी झाडपीन होऊन सूप फिरवीत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळे कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीचच भराऱ्या मारीत होता. भैरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईने प्रदर्शन करत होता. हेतू हा की कोणीही जोगिनीकडे गैरहेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजामाळी आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगिनीच्या आसपास घेरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगिनीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढं निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगिनीबरोबर चालत होता. जशी जशी ती जागा जवळ येत होती तसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगिनीभोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांगट माणूस. त्याचे डोळे तांबारले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि राणोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाडाच्या अंगणात जोगिनी गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा, तू कवा आलास गा? उशिरा आलोय, तू वाईच बाहेर ये. राणोजीनं त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा, काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा. आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत ह्यासने सांग. काय सांगू? सांग. राणोजी जोगणी घेऊन निघाला. आडवं या. म्हणजे काय नाही. भैरू तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो. तू जोगिनी घेऊन निघ. मी वाटा रोखून धरतो. पिस्सू पुढं. न ग भैरू, ही नटून लढण्याची वेळ नव्ह. तू जा, पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आड्याला जाऊन पंजी आखडलं आणि तो धावत निघाला. घुमेनं निघाला. राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगिनी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं वाट, पलीकडे ओढा. तिथंच गबऱ्या राणोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली.
पहारा सैल झाला. तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला. कुणी चंची चोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागले, कुणाच्या तोंडात विडी पेटली. आणि राणोजीनं भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्या क्षणात ती जोगिनीची वाटी हिसकली. तोच एक तलवार त्याच्याजवळ आली. क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली. तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच राणोजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली, जोगिनी गेली. जोगिनीचे धारकडे पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणोजी ओरडला, मोरं याल तर मुंडके मारीन. जिकडे तिकडे माणसं सैरावैरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगिनी गेली, जोगिनी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून राणोजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गबऱ्याच्या दिशेने धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगिनी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिवगावाचे घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात जोगिनी घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गिल्लीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरवून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल वाढली, पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाडाच्या पटांगणात आला. म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलली नाही. गजामाळी आला. काही आणखीनही घोडी आली. त्यांना ओढ्यातून गबऱ्यावर बसून दगडीनं वर आलेला राणोजी दिसला आणि शेगावच्या 6 घोड्यांना टाचा मारला गेला. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाडवाटानं 6 मैलाची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून गबराचा लगाम काढून फेकून हातातली वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबराच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला घेऊन लवकर चल. मला टाकून जाऊ नग. आपली शिव गाठ, चल. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं. त्याचं देहभान गतिमान झालं. टाच मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फगडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाचा मारीत होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापाटाकीत पिछा करीत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याचं घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शेगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून राणोजीनं विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणोजी जोगणी घेऊन निघाला. ही खबर भैरूनं गावात पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा हा म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शेगावच्या गाडमार्गानं धावत निघाला. हत्यारच वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगगाड्यात आली तेव्हा दौलती चरकला. राईबाई थांबवली. राधा धावत दारात आलीनी थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं डामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर लावला. गाव राणोजीला आडवा निघाला. परंतु राणोजी त्या गाडमार्गानं येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती. तरीही खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढला होता. गजामाळी राणोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेकले का? गजानं झुंकाडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमवून फेकला. तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढं येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणोजीनं खसकन वार मारला.
पागड तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाड वाटेने निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजाखाली पडताच बापूनं आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि मागं उसन करून भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याबरोबर पळून दम उखडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. त्याचं उघड फुटून तो रक्त ओकू लागला. राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणोजीचं शीर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दीनमानी होऊन रडू लागली. गाव जमला, लहान थोर रडू लागले. बायांनी राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोतानं अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शीर नेलं आहे. ते परत आल्यावाचून या प्रेताला अग्नी देता येणार नाही आणि ते शीर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शीर आणीन वा शीर देईन, असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणोजीच्या मुठीतली तलवार घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन, नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेल. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार भाला परिचित सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या, तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारानी तरणा माळानं पळत होता. राणोजीचं शीर आणू नाहीतर आपलं शीर देऊ, हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. त्यानं गावासाठी शीर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शीर द्यायला सज्ज झाला. धन्यवाद.